शेलार यांच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या जवळचे मित्र आहेत आणि एका मित्राने आपल्या मित्रावरती दाखवलेला प्रेम आहे. यावेळेला पहा तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त पिंटू दादा गायकर यांच्या वतीने वाकलन टीमच्या खेळाडूने कोणत्याही 50 मारली तर 1000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला समोरच्या दिशेला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. पंचांची घारेची नजर पहा. एक धाव अपुरी धावलेली आहे आणि पंच कळवत आहेत की एकच धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पहा इथे जर का आपण बघितलं तर लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच कळवतात की हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा धावफलकावरती इथे मात्र जोडल्या जातात. बॉल तयार. यावेळेला स्ट्रोक तर चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार एक चौकार आलाय. जर अजून 2 चौकार आले तर सन्माननीय विष्णुदादा पावशे यांच्या वतीनं कॅश प्राइज दिला जाईल 1000. 3 चौकार मारा किंवा 3 षटकार मारा तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विष्णुदादा पावशे यांच्या वतीनं. खऱ्या अर्थाने ते बांबली गावचे खेळाडू आहेत आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी सुद्धा जिंकलेला आहे. परंतु पहा वाकलन या टीमच्या माध्यमातून त्यांनी प्रेम दाखवलं. खरं तर असे क्रिकेट वेडे असतात आणि खरं तर एक क्रिकेटर एका क्रिकेटरवरती प्रेम पैशाच्या माध्यमातून दाखवतोय. यावेळेला पंचांचा सिग्नल लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवत आहेत. इथे मात्र व्हाईट बॉलची सांगतात. खडकाळी गावचे पोलीस पाटील संजय दादा पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते जमा झालेलं आहे. बोला तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे आपल्याला फिल्डर बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न दाखवला. ओ क्या बात आहे. चित्त्याच्या चपळाने हरणाच्या वेगाने या 2 धावा खरं तर इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीनं आता धावफलकावरती रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा धावफलकावरती. अजून 2 बॉल बाकी आहेत हे षटकातील. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे विसावले. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न दाखवलाय आणि पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा इथून मध्ये पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघतो. जे मात्र सलामीला आले नितीन पाटील आणि हनुमान मात्रे. गोलंदाजी मार्कवरती प्रल्हाद पवार 10 चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलं आणि अचूकतेसाठी ते ओळखले जातात. मला तयार पुन्हा एकदा. यावेळेला बॉल हवेत पकडला जातोय परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि या मुवमेंटला जीवदान मिळालं. पहिल्या षटकाचा आता खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण रस आपण बघतोय 12 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाईल. चला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. खडकाळी संघ सध्या आपल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक चांगली कामगिरी त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये दाखवलेली आहे. गोलंदाज प्रल्हाद पवार यांची एक चांगली कामगिरी आपण बघितली. जरी 12 धावा आल्या असतील तरी सुद्धा चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रणभेवरती शक्ती पाटील जी खरं तर बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करतात परंतु आता ऍज अ बॉलर म्हणून सुद्धा एक चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे.
लक्ष द्या, विकेट हॅट्रिक साठी संजय दादा यांच्याकडून 1000, अनिल दादा यांच्या वतीनं 1000 आणि मनोज दादा घरात यांच्या वतीनं 3000 म्हणजेच विकेट हॅट्रिक साठी पहा 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्वांचं जर मिळून आपण काउंट केलं तर विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतो तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज. संजय दादा यांच्या वतीने 1000, अनिल दादा यांच्या वतीने 1000 आणि मनोज दादा घरात यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बोलत यार यावेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. खरं तर हे मॉडर्न क्रिकेट आहे भाऊ. क्रिकेट बदललंय. पैशांचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळाला. जिथे ग्रामीण धमाकामध्ये आपण बघितलं पवन केने या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं पैसे उधळले गेले. काही होऊ शकते या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवला जातोय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल होतात. 14 धावा धावफलकावरती. आमची पडद्यामागची संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट पाहून डोळ्यामध्ये अक्षरशः तेल टाकून ते आपल्या स्पर्धेसाठी खरं तर काम करतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होती. या दोन धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. शॉर्टबॉलचा वापर. बॉल हवेत. तिथे फिल्डर पहा बॉलच्या मागे धावतात परंतु एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय या खेळाडूला. करसन दादा यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. म्हणजे विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला एकूण 6000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेला देखील ऑन साइडला फटका दमदार आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका जागेवरती संयम दाखवला जातो. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती आता रन्स आपण बघतोय 18 धावा. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. मैदानाचा जर भौगोलिक विचार केला तर सुसज्ज क्रीडांगण हे आझाद मैदान आपल्याला पाहायला मिळतं जे या खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी अवेलेबल करून दिलं. नागावचे अतिशय दमदार क्रीडांगण आपण बघतोय. ओव्हर नंबर आता बघता बघता 2चा देखील खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र विकेट मिळवता आली नाहीये गोलंदाजी करणाऱ्या खिडकाळी या टीमला. जर लगातार 3 विकेट घेतल्या तर कोणत्याही गोलंदाजाने तब्बल 6000. मनोज दादा घरत यांच्या वतीने 3000, त्यानंतर संजय दादा यांच्या वतीने 1000, त्यानंतर जर का आपण बघितलं तर करसन साहेबांच्या वतीने 1000 आणि अनिल दादा शेलार यांच्या वतीने 1000 आणि 3 चौकार 3 षटकार बॅटिंग करणाऱ्या टीम साठी कोणत्याही फलंदाजाने जर मारले तर विष्णुदादा पावशे एक उत्तम क्रिकेटर आहेत. त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ही संपूर्ण रक्कम आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. नुकतीच दादा 2-3 आठवड्याची बातमी आहे. 1000 रुपये 1 लाखाचा बंडल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ठेवला होता सलग 3 षटकारांसाठी. 1 लाख रुपये लावले होते सलग 3 षटकारांसाठी. खरं तर हा इतिहास होता त्या स्पर्धेतील.
आणि आता भरपूर काही बघायला मिळतं तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॉलर ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम पाटील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्ग वरती. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्यासाठी प्रेम तयार होतात. चला वेळ कमी जायचं, अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचं. बॉल तयार होतात. प्रेम पुन्हा एकदा यावेळेला देखील एक चांगला बॉल, तिथे रनआउटची संधी, एक धाव कंप्लीट. आणि इथे घडतंय काय, मुळे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मोमेंटला 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे एक धाव होते तिथे आणखीन एक धाव धावून काढली जाते. अशा रीतीने 2 धावा टीमच्या स्कोर वरती जोडल्या जातात. 20 धावा धावफलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. प्रेम पाटील यांचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर बॅटरला पहा शांत ठेवलं. बॅटरच्या पायामध्ये खरं तर बेड्या घालण्याचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल बॉल तयार. यावेळेला देखील ऑफसाईडला फटका सजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोही अनसक्सेसफुल ठरला. इथे मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. लगातारचा दुसरा बॉल मिस होतात बटर हनुमंत मात्रिंग. आणि त्यांची ही संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल यावेळेला देखील एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती आता नजर टाकली तर आता एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा दाखवला. तिसरीचा प्रयत्न तुटून झाला आणि तिथे मात्र ताळमेळ चुकला आणि पहिली विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद होतात. धक्का क्रमांक पहिला नितीन पाटील इथे मात्र बाद होतात. रनआउटच्या रूपाने इथे मात्र दाखलन 40+ या संघाला पहिला झटका बसला. या षटकातील अजून बॉल तुमच्याकडे बाकी आहे, फक्त एक. आता नवीन फलंदाज किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणाऱ्या नौशादींवरती ते सध्या उभे आहेत. बोलत या प्रेमचा हा बॉल फुटबॉलचा चांगला वापर, मोजून मापून तोलून मारलाय. हा अतिशय देखणा फटका. 4 रन चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आपल्याला बघायला मिळते 28 धावा. 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये पाहूया इथून किती धावा जमवल्या जाणार आहेत. एक जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतं. जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 यंदाचं या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण बघतोय. आणि आमचे मंथन पहा 12:30 वाजून गेले तरी सुद्धा क्रीडांगणावरती उपस्थित आहेत, कारण त्यांचं प्रेम आहे या स्पर्धेवरती. चला नेक्स्ट मॅच ओव्हे कॅम्प आणि 12-13 नागाव.
आता ओव्हर नंबर 4 मध्ये डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतात. किरण ठाकूर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. बाबा किरण ठाकूर यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. चला भरपूर स्लो चाललं, थोडंसं फास्ट आपल्याला खेळायचं. भरपूर गेम स्लो चालू आहे. बॉल तयार होतात. किरण गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट होती. बॅटला ब्रश झाल्यानंतर खरं तरी एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन संख्या आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. अजून 5 बॉल बाकी आहेत. जर 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये पहा एक मजबूत स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल टीमच्या स्कोरबोर्ड वरती. वाकलन टीमच्या बिगिट काढण्याचा प्रयत्न फलंदाजाला भोवऱ्यासारखा गरा फिरवला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ असाच, प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो. याला सर क्रिकेट असं नाव आहे. बॉल तयार. बिगिट काढण्याचा प्रयत्न. वाव, टायमिंग बेमिसाल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय देखणा सुरेख फटका. 6 धावा षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल बाकी आहे. त्यामुळे या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतात. यावेळेला आणखी बिग हिट करण्याचा प्रयत्न. दुर्बल क्षेत्ररक्षक पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतात, परंतु तिथे पहा एक चांगला स्टॉप आपल्याला बघायला मिळाला. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न थांबवला. परंतु मुळे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र आणखीन एक धावून काढली जाते आणि 3 धावा आता इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. या 3 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती रणसंख्या आपण बघतोय 38 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार होतात. यावेळेला फटका फसला, बॉल आवेल, परंतु त्या रिझर मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल. आता रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3.5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 40 धावा धावफलकावरती. बघा आता या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का. चला नेक्स्ट मॅच नागाव 12-13 आणि ओलिकाम. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, फुटवर्क दर्जेदार, शॉट सिलेक्शन बहारदार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतो या शेवटच्या बॉलवरती घणाघाती प्रहार, षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 46 आणि विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य. 46 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. चला आता फिल्डिंग लावून घ्या वाकलन 40+ संघ. चला टॉस साठी या. चला ओव्हे कॅम्प आणि 12-13 नागा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण टॉस करणार आहोत.
चला आता आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी या प्लीज. 12-13 नागाव आणि उभे कॅम्प. खरं तर करणदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी रेग्युलर गटातून मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थानं फ्रीज आम्हाला पुरस्कृत केलं. चला नागाव संघ कॅप्टन आलेला नाहीये, प्लीज लवकरात लवकर टॉससाठी यायचं, कारण मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि ओव्हे कॅम्प टीमचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेव जय हनुमान चषक नागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट. आता पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. खरं तर आयुष्यभरची लढत असणार. चला प्लीज कॅप्टन जर उपस्थित नसेल तर टीम मधील कोणत्याही खेळाडूने आला तरी सुद्धा चालेल. चला लवकर लवकर या, कारण ओव्हे कॅम्प टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. 12-13 नागाव संघ लक्ष द्या, आपली घरची स्पर्धा आहे. चला 12-13 नागाव संघ कॅप्टन अद्याप आले नाहीयेत, प्लीज रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. इस 4 ते 5 वेळा आवाज दिल्यानंतर आता कॅप्टन आलेले आहेत. कुठे लपलेले काय माहिती, परंतु आता ते आलेले आहेत आणि आता टॉस केला जातोय. कॉल कोण करणार आहे? उत्तम पाटील. आणि जर का आपण बघितलं तर 11-22 असा कॉल असणार आहे. खरं तर त्यांच्या गाडीचा हा लकी नंबर उत्तम पाटील असा कॉल केला, परंतु 11-22 आलेला आहे. टॉस जिंकला ओव्हे कॅम्पने आणि त्यांचा निर्णय फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 ही स्पर्धा अतिशय मोठ्या थाटामाटात खरोखर साजरी केली जाते. मॅच आता इथून मात्र दुसऱ्या डबामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. यावेळेला पहा बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला गोळीच्या वेगाने डिशम 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 4 रन चौकार. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. संजय दादा पाटील यांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे तब्बल 3000 बॅटिंग करणाऱ्या टीम साठी.
आणि मनोज दादा घरात यांच्या वतीने सुद्धा 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सलग 3 षटकारांसाठी. क्या बात आहे. आणि करसन दादा यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूला सलग 3 षटकार आले होते. पैशांची लई लूट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, फुटबॉलचा चांगला वापर. तिथे फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतात. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न थोडासा त्या फिल्डरने आळस दाखवला आणि तितक्यात तिसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट केली जाते. खरं तर जर का आपण बघितलं तर यंग खेळाडूला लाजवेल असा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू खेळतात. पहा वय वर्षे 40 गाठली तरी सुद्धा पहा 3-3 धावा खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्या जातात. ही 40+ क्रिकेटची ओळख आहे. कारण क्रिकेटचा वारसा जपणारी पिढी म्हणजेच 40+ क्रिकेट. स्वस्थ शरीर आयुष्य महान ही टॅगलाईन आहे 40+ क्रिकेटची. आणि खऱ्या अर्थानं फिटनेसला जपणारे सर्वच खेळाडू आहेत. मला तयार होतो. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु कॅच ड्रॉप झाली. एक धाव कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावफलकावरती धावा आपण बघतोय 8 धावा. विजयासाठी लक्ष्य 47 धावांचं. चला आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी जर अवकाश घेतली तर मनोज दादा घरत यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या वेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला खेळून काढला आणि या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार. क्या बात आहे. आमचे लाडके प्रेक्षक पहा अजून या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्हाला चांगली साथ त्यांची मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसला काही प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात. तर सर्वच प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने सहर्ष स्वागत करतो. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची संख्या आपण बघतो आणि अशा रीतीने ओव्हर नंबर 1चा खेळ आता इथे संपला. आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 9 धावा बिनगडी बाद. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. 38 धावा 18 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप भोई सध्या गोलंदाजी मार्ग वरती. बाकलन संघ बाईक सम्राट केतन म्हात्रे खरं तर याच गावाने दिला. आज खरं तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती धुमाकूळ घालतोय. आणि जवळजवळ खरं तर वाकलन संघ ज्या वेळेला खेळतो त्या त्या वेळेला मात्र त्यांच्या खेळ पाहण्यासाठी अफाट प्रेक्षकांची गर्दी असते. नक्कीच रतनबुवामध्ये सुद्धा आता यंदाच्या वर्षामध्ये कशा रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर उद्या त्यांची मॅच आपल्याला बघायला मिळेल. आणि आज 40+चा वाकलनचा संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. प्रभावित केलं. यावेळेला पहा जसा बॉल तसा फटका. वाव. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाच्या साह्याने बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता 6 धावा. 15 धावा धावफलकावरती. खरं तर या षटकाराने स्वागत केलं या गोलंदाजाचं बॅटर शक्ती पाटील ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे. आणि पहा काय ताकदीचा वापर केला गेला. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. प्रदीप भोईर पुढचा बॉल. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा लाईन खराब आणि पंच आपले दोन्ही हात फैलावत
आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा वाईट बॉल, हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. आता दिशा बदलवलेली आहे. खरं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. खरं तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे एक धाव कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गली रिजन मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होती. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला पहा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथून मात्र जुळला नाही. बॅटरला शांत ठेवलं. नॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कमबॅक करतो. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला तरी न डगमगता खरं तर एक चांगली बॉलिंग. शॉर्टबॉलचा वापर केला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तिथे चांगली फिल्डिंग झाली. कव्हर पॉइंट रिझन मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं जातं. एक एक धाव आता वाचवायची आपल्या गावाच्या विजयासाठी आणि खरं तर ती वाचवली जाते. आणि या बॉलवरती आता फक्त एकच धाव मिळणार. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोर बरोबरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा. बॉल तयार. यावेळेला इथे पाहावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप असताना आपल्याला बघायला मिळालं. खरं तर क्रीज जी पॉपिंग क्रीज बॅटरची होती ती त्यांनी ओलांडली नव्हती आणि म्हणूनच ते इथून मात्र सेफ आहेत. शक्ती पाटील, किरण ठाकूर अशी सलामीची गोड जोडी अजूनही गोलंदाजी करणाऱ्या वाकलन टीमला ही फोडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. चांगली बॅटिंग करतात शक्ती पाटील. बॉल तयार होतात. या बॉलला देखील फिरून मारायचं होतं. या बॉलवरती एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवला जातो. अंपायर या मागच्या बॉलवरती बॅटला प्रेस झाला होता की लेग बाईस. यस, थँक्यू. लेग बाईच्या रूपाने एक धाव होती. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. 28 धावा 12 चेंडू. 14च्या सरासरीने आता प्रति ओव्हर धावा तुम्हाला इथून मात्र काढावं लागतील. खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीनाथ पाटील सर जे नागाव गावाला बिलॉंग करतात, त्यानंतर दशरथजी सुरखाडे सर दावडी गावचे आहेत, संदीपजी भाणे सर जे आडिवली गावचे आहेत, त्यानंतर सूरज मडवी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू. आमची ऑफिशियल ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम खूप चांगलं कार्य करते. 3 कॅमेऱ्यासह आमची तेजस दादा भोईर यांची संपूर्ण टीम पहा अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट त्यांचा आपल्याला पाहायला मिळतं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये खरं तर आज त्यांच्या समवेत प्रथमताच आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली आणि भरपूर काही त्यांच्या समालोचनामधून देखील आम्हाला शिकता आलं. असे सौरभजी पाटील सर जे खरं तर वैसर या गावाला बिलॉंग करतात, त्यानंतर आमचे गुणलेखक मित्र कल्पेश दादा पाटील असतील, त्यांच्या देखील एक चांगली साथ आम्हाला मिळाली. आता समीकरण येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता 28 धावांची गरज आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. बारा बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार होतात. भोलानाथ गायकर. भोलानाथ गायकर यांचा पहिलाच बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 6 धावांकरिता षटकार. या अंधारामध्ये या रजनीमध्ये उजेड पाडण्याचं काम इथून मात्र करत असताना हा फलंदाज. चला आईबा कॅच ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी यायचंय.
चला ज्या प्रेक्षकांनी एवा कॅश पकडलेला आहे दादा या गोपाल दादा माळी यांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 40+ चे एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे या दादा व्यासपीठावरती गोपाल दादा माळी. खरं तर आमच्या प्रेक्षकात ज्याने खूप चांगला झेल पकडला आणि जाता जाता त्यांनी 500 रुपयाची कमाई केलेली आहे. मला तर वाटतं ट्रॅव्हलिंगचा खर्च निघाला आणि जाता जाता त्यांनी खरं तर 500 रुपयाची कमाई केलेली आहे. खूप चांगला झेल पकडला. मनोज दादा घरत यांच्याकडून जे कॅश प्राइज होतं एवा कॅश साठी ते या प्रेक्षकाने जिंकलेलं आहे. आपल्या स्क्रीनवरती पहा 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना इथे मात्र सन्मानित केलं जातं. खूप चांगला झेल त्यांनी पकडला आणि खरं तर हे प्रेम एन्जॉय करतो प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतोय. जय गावदेव जय हनुमान चषक नागाव ही स्पर्धा नव्हे तर ब्रँड काय आयोजन यावेळेला देखील इथे मात्र एक चांगला बॉल रिलीज केला गेला आणि इथे मात्र वॉटरला शांत ठेवलं. शक्ती पाटील यांना इथून मात्र शांत ठेवलं. आता त्यांच्या बॅटमधून एक चांगले फटके येणं गरजेचं. समीकरण 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. वॉकलँडकरांचं या मॅच मध्ये आतापर्यंत वर्चस्व राहिलं परंतु खिडकाळीकर सुद्धा काही कमी नाही आहेत. यावेळेला बॉल हवेत. इथे जर का आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला बॅटर धाव थ्रू आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होती. खिडकाळी गावाचा नक्कीच आम्ही उल्लेख करू. खऱ्या अर्थानं रामशम मैदान बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये खऱ्या तर साजऱ्या केल्या जातात आणि खऱ्या तर या गावची एक परंपरा बॉलर देखील तयार होतात. पुन्हा एकदा 3 षटकारांसाठी 5002 बॉल तयार होतात. यावेळेला देखील बॉल हवेत आणि तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 षटकारांसाठी 5020 मनोज दादा घरत यांच्या वतीनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा 17 धावा 6 चेंडू काय करणार आहे. पैसा वसूल मॅच रफ बाय टफ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. या थंडीमध्ये खऱ्या अर्थानं गरम करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय घडतं या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आहे. खिडकाळी 40+ की त्यांच्या अगेन्स्ट वाकलन 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मग इथे जर का आपण बघितलं तर अजूनही 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. खून पडणार कोणावरती भारी. या मॅच मध्ये कोणता संघ खरं तर जिंकणार आहे. आता प्रेक्षकांसाठी ऐबाक्यासाठी आणखीन 500 वाढलेले आहेत म्हणजे आता 1000 रुपये कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. मनोज दादा घरत यांच्या वतीने क्या बात आहे. मनोज दादा 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा काय घडणार आहे. वाकलन की खिडकाळी. खिडकाळी की वाकलन कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता थोड्याच वेळात मिळणार. गोलंदाजाकडे देखील तितकीच ताकद आहे या धावा डिफेंड करण्याची परंतु फलंदाज शक्ती अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. आता शक्तीला त्यांची युक्ती वापरावी लागेल या मॅच मध्ये.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज. क्रिकेटचं थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळतंय. 6 बॉल 17 धावा. चला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. काय करणार या मॅच मध्ये वाकलन 40+ हा संघ आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे, परंतु शक्ती पहा ते सुद्धा वैयक्तिक जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये 26 धावसंख्येवरती खेळत आहेत. चला वेळ कमी घ्या. संजय दादा पाटील यांच्या वतीने शक्ती पाटील यांनी मॅच जिंकून दिले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. शॉर्ट बॉलचा वापर बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोर बोर्ड वरती बदल. येणारे बॉल 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. काय घडणार आहे? एकात दुसरा मोठा फटका आला तर हे जे लक्ष मोठं वाटते ते कमी होईल खिडकाळी टीम साठी, परंतु इथून जर का एकात दुसरे डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये संघ येईल. वाकलन 40+ हा संघ. काय घडणार आहे? क्रिकेट थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉल विजयासाठी 15 धावांची गरज. पैसा वसूल मॅच. बॉल तयार. अरुण गायकरचा तेज आणि तरारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शक्ती पाटील साठी हा बॉल खाली राहिला आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. कोण जिंकणार? वाकलन की खिडकाळी? बॉल तयार होतोय. या वेळेला देखील लगातारचा दुसरा बॉल डॉट. क्या बात आहे! काय व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. आता पहा 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. जीवनामध्ये 1 वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्याने तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. नितीन सारखा देखील गोलंदाज अजूनही बाकी होता, परंतु अरुण यांच्यावरती विश्वास दाखवला जातो आहे. ओ फटका प्रतिने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खिडकाळीकर सांगतात की आम्ही तिथे सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहेत. आणि काय सामना आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. शक्ती पाटील सांगतात मी एकदा चुकेल, मी दुसऱ्यांदा चुकेल, परंतु मी तिसऱ्यांदा शांत बसरायला नाहीये. शांत बसायला मी काही संत नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये काय खेळ दाखवतात. 2 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक त्यांना टाचांवरती उभे राहायला आता जास्त वेळ लागणार नाही, कारण मॅच कुशल मुवमेंट मध्ये 2 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. काय घडणार आहे? रोमहर्षक मुकाबला शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात हा सामना येऊन पोहोचला. मॅचचा महत्वपूर्ण बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला. दुसरी धाव धावतात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 1 बॉल विजयासाठी 7 धावा. इथे जर का आपण बघितलं तर 1 एक्स्ट्रा धाव आली आणि त्यानंतरच्या जर पुढच्या बॉलवरती मोठा फटका आला तर सामना जिंकू शकेल खिडकाळी संघ, परंतु योग्य टप्प्यावरती आता हा बॉल हाताळला तर नक्कीच सामना जाईल फिल्डिंग करणाऱ्या वाकलन टीमच्या बाजूने. परंतु क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. जय गावदेव, जय हनुमान चषक नागाव 2025. 1 बॉल मध्ये 7. इथे घडतंय काय? एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला बघायला मिळाली आणि इथे हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. वाकलन 40+ या संघाने हा सामना जिंकलाय आणि हालक बालक आपण देऊयात. खरं तर खिडकाळी 40+ या संघाला दोन्ही टीम्सना हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर यायचं. चला
खरं तर क्रिकेट हा खेळ मैत्रीचं नातं जपण्यासाठी खेळला जातो आणि दोन्ही टीम्स हस्तांदोलन करून मैदानाच्या आतमध्ये बाहेर यायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हनुमान म्हात्रे आपण यायचं आहे. हनुमान दादा म्हात्रे आपण या. खरं तर एक जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला. 11 बॉल त्यांनी फेस केला आणि 21 धावांची एक तुफानी खेळी